मित्रांनो, बांधकाम कामगार गृहोपयोगी वस्तू संच योजनेसाठी तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करणार असाल, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करत असताना स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून अपलोड करावे लागते. या स्वयं घोषणापत्रामध्ये कोणती माहिती लिहायची ते आपण या ठिकाणी आपण पाहूयात. या ठिकाणी स्वयं घोषणापत्राचा नमुना तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा वरती तुम्हाला मी, श्री, श्रीमती या ठिकाणी बांधकामावरचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला नोंदणी क्रमांक या ठिकाणी बांधकामावरचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली 2 नंबरला मी व विवाहित अविवाहित असून या ठिकाणी तुमच्या पतीचे किंवा पत्नीचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर जर तुमच्या पतीची किंवा पत्नीची बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असेल बांधकाम कामगार म्हणून, तर त्यांचा नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आहे. जर नोंदणी असेल तर तुम्ही या ठिकाणी नंबर टाका. जर नसेल तर नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सही आणि नाव या ठिकाणी बांधकामावरची सही घ्यायची आहे आणि त्याच्या खाली बांधकामावरचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. ही सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर पुन्हा हे डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि ऑनलाईन गृहोपयोगी वस्तूंसाठी अर्ज करत असताना अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने स्वयं घोषणापत्र भरू शकता. तुम्हाला जर याबाबतीत काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण शॉर्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.